आमच्या खांद्यावरून मुलांनो नमस्कार. तुम्ही कुठे आलात? सिद्धबेट म्हणजे चला एक पाऊल सिद्धबेटाकडे. ज्या सिद्धबेटाची बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहिती नाही. ती माहिती होण्यासाठी आपण चला एक पाऊल सिद्धबेटाला भेट देत आहोत. या ठिकाणी आल्यानंतर माऊलींची कर्मभूमी आहे. ज्या ठिकाणी माऊलींना वाळीत टाकलं होतं तेव्हा माऊली इथं राहत होते. जर ही भूमी आहे तर या भूमीला सुंदर बनवणं आणि चांगलं तिला निर्मित करणं हे तुम्हा आम्हा सर्वांचे काम आहे. त्यासाठीच या ठिकाणी चला एक पाऊल सिद्धबेटाला विशेष करून सातत्यपूर्ण भेट देतात आणि माऊलींना नतमस्तक होतात. तर या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला जेव्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता एक साधारणतः 1.5 वर्षापूर्वी की या ठिकाणी पाऊल ठेवणं सुद्धा खराब झालेलं होतं. कारण तेवढी अस्वस्थता या ठिकाणी काही समाजकंटकांनी निर्माण केलेली होती की त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचं वर्तणूक होतं. आज या ठिकाणी बदल झालेला आहे. तो 1.5 ते 2 वर्षामध्ये बदल झाला. तो बदल असा झाला की चला एक पाऊल सिद्धबेट आणि अनेक सामाजिक संस्थांनी याकडे लक्ष केंद्रित केल्यामुळं या ठिकाणी वृक्षारोपण आणि बरंचसं परिवर्तन आपण आत गेल्यावर कळेल. कारण काय असतं, बऱ्याचशा गोष्टी पाहिल्याशिवाय कळत नसतात. त्याच्या जेव्हा आत जाऊ आपण तेव्हा पहिली अवस्था जर मी तुम्हाला एखादा व्हिडिओ दाखवला तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. आणि आता बदल होतोय म्हणजेच तुमची जी संस्था आहे ती शिवतत्व आहे. शिवतत्वाचा अर्थ आपण मराठमोळी मावळे आहोत. बरोबर. आता आपल्या मावळ्यातनी काय कर्म करावं आणि काय करू नाही याची जाण म्हणून आपण जन्म कर्मभूमीला काय देऊ यासाठी आपण सर्व नवयुवक तयार होतात. याबद्दल मला मनापासून आपला अभिमान आणि सार्थ अभिमानच वाटतो. कारण का जन्म कर्मभूमीला आपण देणं लागतो. जेव्हा आपण स्वतः निर्मित होऊ तेव्हा इतर तरुण आपल्यात समाविष्ट होतील. बरोबर. समाविष्ट करण्यासाठी आपण आज आळंदी आणि या परिसरामध्ये आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाता त्या ठिकाणी प्लास्टिक निर्मिती जास्त प्रमाणात आहे. तर त्या प्लास्टिक निर्मितीबाबत आपण कोणतं काम कशा पद्धतीने करता ते कळू शकेल का? सांग. तर आमचा हा जो ग्रुप आहे शिवतत्व, तर तुम्हाला मी पहिले आमच्या ग्रुपचा अर्थ सांगतो. तर शिवतत्व हे जे नाव आहे तर जसं आपल्या ह्याच्यामध्ये 5 तत्व असतात, जल वायू हे असतं सगळे. तसं आपल्या प्रत्येक माणसामध्ये एक 6वं तत्व असतं, ते असतं शिवतत्व. ते आपल्या असतं, त्याला फक्त आपल्याला त्या गोष्टीची जाणीव करून फक्त ती वेळ असते की आपल्याला त्या गोष्टी जाणून झाली की आपल्याला कळतं की ते तत्व आपल्यामध्ये आहे, ते माणसामध्ये आहे. तर आमच्या या ग्रुपतर्फे आम्ही काय करतो, जे आपले गडकोड आहेत, आपल्या एवढा काय बोलतो आपण, एवढा आपला इतिहास आहे महाराजांचा, ते जे गडकोड आहेत त्यांची अवस्था आता तुम्ही माहिती कशी झालेली आहे. तर त्या जे आपल्या गडकोड आहेत त्यांच्यावरती कुणाचं लक्ष नाही आहे. तर ते आपलं काम आहे तिथे लक्ष देणं. म्हणजे ते होते म्हणून आज आपण आहोत. त्यांनी जे काम केलेलं आहे साहजिक आहे. आज तुमच्यामध्ये जे स्फुरण निर्माण केलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. आणि त्या विषयाला आपण हात घालता त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. कारण या भूमीमध्ये राहून जर माझ्या राजाने राज्य कसं केलं याची जाणीव लोकांना जर करून द्यायची असेल तर निश्चित सामाजिक कामामध्ये त्याच्या नवतरुणांचा हातभार अति अनमोल आहे आणि तो आपण करताय त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.